श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. बघा, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत सुरू आहे. तर यावर्षी काय झालेले आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे. बहुतेक वेळा मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार येतात. यावर्षी 5 गुरुवार आले आहेत व नेमक्या 5व्याच गुरुवारी ही अमावस्या आलेली आहे. तर बऱ्याच स्त्रियांना असा प्रश्न पडलेला असेल की गुरुवार तर अमावस्या आलेली आहे, मग अमावस्येला आपण उद्यापन करू शकतो का? तर आज मी याच विषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर आपण उद्यापन करू शकतो का? हळदी कुंकू स्त्रियांना लावू शकतो का? सवाष्ण जेवायला घालू शकतो का? समजा हे शक्य नसेल तर काय उपाय करू शकतो की चौथ्याच गुरुवारी उद्यापन केले तर चालेल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. शेवटचा गुरुवार आहे तो म्हणजे 5वा गुरुवार. हा येत आहे 11 जानेवारीला. 11 जानेवारीलाच अमावस्या आहे. मग काय करायचे? तर पहा, जेव्हा लक्ष्मीपूजन असते तेव्हा तर अमावस्याच असते. अमावस्या ही तिथी वाईट नसते. कधी पौर्णिमा असते, म्हणजे जशी पौर्णिमा असते तशीच अमावस्याही असते. म्हणजे अमावस्या व पौर्णिमा या तिथी खूप महत्त्वाच्या असतात. दिवाळीचे लक्ष्मीपूजन आपण अमावस्येच्याच दिवशी करत असतो. म्हणजेच लक्षात घ्या, अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. तर लक्षात घ्या, शेवटच्या 5व्या गुरुवारी अमावस्या आहे तर त्या दिवशी आपण लक्ष्मी व्रताचे उद्यापन नक्कीच करू शकतो. समजा काहींचे काय असते, मासिक धर्म 5व्या गुरुवारी येणार असेल तर 4थ्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केले ते चालेल का? तर नक्की चालते. कारण आपल्याला गुरुवारचे व्रत आहे हे 4 गुरुवार किंवा 5 गुरुवारचे करायचे असते. मग ते 6 झाले 7 झाले तरी चालतात. पण तुम्ही 3 गुरुवारवरती थांबवू शकत नाही. म्हणजेच 3ऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकत नाही. म्हणून काय करावे? तुम्हाला उद्यापन करायचे असेल तर 4थ्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा 5व्या गुरुवारी जेव्हा अमावस्या आहे तेव्हासुद्धा उद्यापन करू शकता. उद्यापन करण्याच्या वेळी 5 सवाष्णी किंवा 5 कुमारिकांना घरी बोलवायचे असते व त्यांना हळदी कुंकू द्यायचे असते. महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकाची जी प्रत आहे ती द्यायची असते. त्यांना एखादं फळ किंवा काहीतरी खायला द्यायचं असते, जसे किंवा खीर किंवा तुमच्याकडे एखादं फळ असेल किंवा केळ असेल, ही गोष्ट तुम्ही खायला देऊ शकता. जेणेकरून उद्यापनाच्या दिवशी आपल्या घरातून कोणीहीच निर्मुख हे बाहेर जाऊन म्हणजे आपल्याला आपल्या घरातून कोणीच निर्मुखी बाहेर जाऊन द्यायचं नसतं. याची काळजी घ्यायची असते. समजा आपल्याला 5 जणी सवाष्ण किंवा मुलगी नाही मिळाल्या तर काय करू शकतो? एखादी सवाष्ण किंवा मुलगी आपल्याला घरी बोलवता आली तरी चालेल. त्या सवाष्णीलाच किंवा मुलीला सन्मान केला तरी तिचा चालतो. म्हणजे तुम्हाला हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही तिला वस्तू देऊ शकता किंवा नुसते एखादे फळ व महालक्ष्मी व्रताचे पुस्तक त्याची प्रत दिली तरी चालते. जर समजा तुम्ही 4थ्या गुरुवारी उद्यापन केले तरीसुद्धा 5वा गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातीलच आहे. म्हणून त्या दिवशी तुम्हाला उपवास करावाच लागेल व देवीची पूजाही मांडावीच लागेल. पण समजा तुम्ही 5व्या गुरुवारी तुमचा मासिक धर्म असेल, सुतक असेल तर तुम्ही उपवास करायचा आहे पण देवीची पूजा मांडायची नाही. समजा 4था गुरुवार व 5वा गुरुवार असे तुम्हाला सुतक आले तर मग आता काय करायचे? सुतकाचा कालावधी होऊन द्यायचा व मार्गशीर्ष महिना संपला तरी पुढचा जो गुरुवार येईल त्या गुरुवारी उद्यापन करू शकता. असे काही नाही की मार्गशीर्ष महिन्यातच व्रताचे उद्यापन केलेले पाहिजे. तर उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच केले पाहिजे असे काही नसते, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या अडचणी येत असतात, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात उद्यापन करणे शक्य झाले नाही तर आपण ते पुढे ढकलू शकतो. त्याला काही हरकत नाही. परंतु आपल्याला 4 किंवा 5 गुरुवार हे व्रत करावेच लागते. 3 गुरुवारवर आपण थांबायचे नसते. अमावस्या आहे म्हणून शवासना घालायची नाही, त्यांना हळदी कुंकू द्यायचं नाही असे काही नाही. अमावस्येच्या दिवशी आपण उद्यापन करू शकतो कारण आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे अमावस्येलाच करतो. तुम्ही मनात काही विचार न आणता आता म्हणजे जर तुम्हाला उद्यापन करायचं असेल तर उद्यापन करू शकता. उद्यापनाच्या दिवशी एखादी सवाष्ण जेवायला घालू शकता, तिची ओटी भरू शकता. अगदीच तुम्हाला लक्ष्मी व्रताच्या पुस्तकाची प्रत नाही मिळाली तरी हरकत नाही. तुम्हाला सवाष्णीचा मान सन्मान केला तरी चालेल. काय होतं ना की उद्यापन हे सगळ्यांच्याच घरी असतं. बऱ्याच वेळा सवाष्ण जेवण घालण्यासाठी मिळत नाही तर त्याला काही हरकत नाही. सवाष्णीला नुसतं फळ दिलं तरी चालेल, तिची ओटी भरून तिला हळदी कुंकू दिलं तरी चालेल. अशा पद्धतीने तुम्ही मार्गशीर्षातला जो गुरुवार आहे त्याचं उद्यापन करू शकता. नमस्कार.